वाळवण रेसिपीमध्ये उपवासाची साबुदाणा कुरडई बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा एका भांड्याने मोजला. साबुदाणा स्वच्छ धुतला आणि साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालून 6 ते 7 तासांसाठी भिजवला. तर बघा साबुदाणा छान भिजला. याला मोकळं करून घेऊया. साबुदाणा मस्त असा मोकळा झाला. आता गॅसवर एका पातेल्यात ज्या भांड्याने साबुदाणा मोजला त्याच भांड्याने 2 भांडे पाणी घेतलं. आता या पाण्याला दणदणीत उकळी काढायची. आता यात भिजवलेला साबुदाणा घालायचा आणि व्यवस्थित पाण्यात मिक्स करायचा. गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून रात्रभरासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा. दुसऱ्या दिवशी बघा गरम पाण्यात साबुदाणा मस्त भिजला. नंतर आता चीक काढण्यासाठी एका पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवायची. यात थोडा थोडा करत भिजवलेला साबुदाणा घालायचा. चमच्याने स्मॅश करत पुरण वाटतो तसा चाळणीतून साबुदाणा बारीक करायचा. बघा खाली मस्त पांढरा शुभ्र असा साबुदाण्याचा चीक मिळाला. एका भांड्यात काढला. आता चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करायचं. आता कुरडईचा साचा घेतला. यामध्ये चीक गॅप न ठेवता चांगला दाबून भरला. याची आता कुरडई घालायची. कुठेही न तुटता छान अशी कुरडई बनली जाते. सर्वच कुरडया अशा प्रकारे घालून झाल्या. तर या कुरडया आता 2 दिवस कडक वाळवल्या तर मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया झाल्या. तळून बघूया. तर मध्यम गरम तेलात ही कुरडई तिप्पट फुलली जाते. छान खुसखुशीत